हॅलो, गुड मॉर्निंग. काल पुण्याला गेली होती तर सहज रविवार पेठेत गेले आणि तिथे मला बरीच राख्यांची दुकानं दिसली. राख्या पाहिल्या आणि आठवलं की अरेच्या, आज रक्षाबंधन आहे. रक्षाबंधन म्हणजे बहीण भावाच्या नात्यातील हा सण भारतामध्ये उत्साहात साजरा केला जातो. पण काही बहिणी अशा अभागी असतात ना की त्यांचा हा सण भाऊ असूनही साजरा होत नाही. याचं कारण की भावाने बहिणीला रक्षण करण्याचं, तिला साथ देण्याचं वचन दिलेलं असतं. पण कधी काही बहिणीवर वेळ आली तशी तर भाऊ माघार घेतो आणि हे सत्य घटना आहे. कारण बहिणीला बरंच काय ऐकून घ्यावं लागतं. भिकाऱ्यागत भीक मागती, हे करती, हे ते करती, अमकं करती, धमकं करती, आमच्याकडेच काय नाही तर तुला काय द्यायचं असं. पण बहीण फक्त फायनान्शियलीच मदत मागते असं नाही, तर तिला दोन गोड शब्द किंवा हो तू कर, लढ, आम्ही आहोत तुझ्या पाठीशी असं जरी म्हटलं ना तिच्या कठीण काळात, तरी तिला पुरेसं असतं. यावर तुमचं काय मत कमेंट करून नक्की सांगा. एन्जॉय.